नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पोलीस भरती 2022-23 जे आहे तर त्याच्या संदर्भातलं पालघर जिल्ह्यासंदर्भातलं आलेला अपडेट जे आहे 17 जून 2024 रोजीचं त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 बाबतचे हे अपडेट आहे। तर पोलीस शिपाई भरती 2022-23 अंतर्गत पालघर जिल्हा पोलीस दलातील स्थापनेल पोलीस शिपाई 59 रिक्त पदे व पुरुष 33 आणि महिला 19 असे पदे भरण्यात येणार आहेत। 7 बॅट्समन पदे आहेत। तर या जागेसाठी भरती पार पाडली जाणार आहे। त्याच्यासाठी एकूण 3577 पुरुष 2822 व महिला 755 उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत। सदरची पोलीस भरती मैदानी चाचणी व लेखी परीक्षा अशा 2 टप्प्यात पार पाडली जाणार आहे। सुरुवातीला मैदानी चाचणी पार पडणार आहे। 19/6/2024 पासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे। मैदानी चाचणीकरता पुरुष उमेदवारांसाठी 100 मीटर धावणे आणि 1600 मीटर धावणे व गोळाफेक अशा प्रकारे घेण्यात येणार आहेत। तर महिलांसाठी 100 मीटर धावणे, 800 मीटर धावणे आणि गोळाफेक असे प्रकार असणार आहेत। सदर पोलीस भरतीसाठी उमेदवारांचे कागदपत्र तपासणी, शारीरिक तपासणी व गोळाफेक हे जिल्हा क्रीडा संकुल दांडेकर कॉलेज जवळ खारेकुरण रोड, पालघर, तालुका जिल्हा पालघर येथे मैदानावर होणार आहे। तसेच 1600 व 800 मीटर व 100 मीटर धावणे हा प्रकार पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील मोरेकुरण रोडवर होणार आहे। याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची ज्यांनी पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केलेला आहे। त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचा अपडेट आहे। ॲड्रेस तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल तर तुम्हाला तिथं पोहोचता येणार आहे। पोलीस भरती 2022-23 मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील। याची ही सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची। त्याच्यावर तुम्हाला ईमेल ID देण्यात आले आहे। त्याच्यावर तुम्ही तुमच्या शंकाचं निरसन करू शकता। जर पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्या संबंधित उमेदवारांना पुढची सुयोग्य तारीख देण्यात येईल। याची ही सर्वांनी नोंद घ्यायची आहे। त्यानंतर पालघर जिल्हा पोलीस दलाकडून तात्पुरती निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। महिला उमेदवारासाठी श्री अंबा माता मंदिर हॉल 5 बत्ती पालघर येथे व पुरुष उमेदवारासाठी लायन्स क्लब कचेरी रोड पालघर येथे सोय करण्यात आलेली आहे। याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। तुम्हाला इथं पालघर येथील दूरध्वनी क्रमांक तसेच इथं मोबाईल क्रमांक पण देण्यात आलेला आहे। त्यांच्या पालकांना हा दूरध्वनी क्रमांक असणार आहे। काही अडचण गैरप्रकार आढळल्यास तुम्ही ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता। तर हे होतं पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 संदर्भातलं 17 जून 2024 रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहिती। फक्त ज्या विद्यार्थ्यांनी पालघर जिल्ह्यासंदर्भातला फॉर्म भरलेला आहे त्यांनी त्यांच्या परीक्षा ठिकाणावर वेळेत हजर राहा। हवं तर काही तास आधी 1 दिवस आधीच तुम्ही तिथं हजर राहायला हवं। याची सर्वांनी नोंद घ्यायची। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरती संदर्भातला अर्ज केला आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।